मी कृष्णाचा अवतार आणि तू मागच्या जन्माची माझी राधा. डोक्यावर तांब्या ठेवून प्याडा आणि पाणी प्यायला द्यायचा आणि महिलांसोबत कुकर्म करायचा. अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातला आरोपी अशोक खरात आता नाशिक जेलमध्ये अटक आहे. या प्रकरणाची सध्या SIT चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो आपल्या समोर आलेलेच आहेत. विशेष म्हणजे या भोंदूबाबा खरात याच्या भक्ताच्या यादीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक बडे बडे नेते भी सामील आहेत. याच प्रकरणात महिला आयोगाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारा खरात भोंदूबाबा कसा बनला, आजचा हा व्हिडिओ. मंडळी, बाहेरून पाहिलं तर एक यशस्वी, जगभर फिरलेला, मर्चंट नेव्ही मध्ये सेवा केलेला एक अधिकारी, पण आतून मात्र एक वेगळं चित्र. मंडळी, ही गोष्ट आहे अशोक खरात याची. साध्या जीवनातून सुरू होऊन भोंदूबाबा बनण्यापर्यंतचा प्रवास. अशोक खरात हा मूळचा नाशिक जिल्ह्याचा. तरुणपणी याने मर्चंट नेव्ही जॉईन केली. तब्बल 22 वर्ष समुद्रावर सेवा बजावली. या काळात तब्बल त्याने 124 देशांची सेवा केल्याची अशी माहिती मिळाली आहे. जगभरातील अनुभव, प्रत्येक माणसाचा अनुभव आणि वेगवेगळी संस्कृतीचा पण अनुभव त्याला होता. तसेच पैशाची चांगली कमाई याने त्याचं आयुष्य स्थिर झालं होतं. त्यानंतर सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं. निवृत्तीनंतर त्याने ईशानेश्वर मंदिर शिवनिका ट्रस्ट स्थापन केलं. या ट्रस्टचा तो अध्यक्ष बनला. त्यासोबत काही प्रभावशाली व्यक्तींसोबत तो जोडला गेला. या ट्रस्टच्या माध्यमातून काही राजकीय लोकांशी ओळख, त्यासोबतच रुपाली चाकणकर यांसोबत ओळख वाढल्याने त्याचे उठणे बसणे मोठ्या लोकांसोबत चालू झाले. यासोबतच त्याने अंकशास्त्राचा व भविष्याचा अभ्यास करत तो एक भविष्य सांगणारा म्हणून प्रत्येकाला आपली ओळख सांगत असे. हळूहळू तो लोकांना असं सांगायचा की आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे असा अभ्यास करीत असे. त्याचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग झालं की त्याचा सल्ला घ्यायला मोठमोठे अधिकारी, नेते लोक त्याच्याकडे येत असे. तसेच त्याचे लाईफस्टाईल बघून अनेक नेते, अधिकारी व सर्वसामान्य लोक अचंबित व्हायचे की एवढा साधा अधिकारी बाबा बनून एवढी संपत्ती कसा गोळा करू शकतो. यातूनच त्याचं हळूहळू सत्य समोर यायला लागलं. महिलांना अध्यात्माविषयी लळा घालत मी तुझ्या आदल्या जन्मीचा कृष्ण आहे, तू माझी राधा आहेस असं म्हणून त्या महिलांचे शोषण करायचा. त्याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला व त्याला पोलिसांनी अटक केली. पण हे सगळं कसं उघड झालं ते आपण बघूया. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधी दरम्यान खरातच्या ऑफिसात आपल्यावर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने FIR मध्ये असं सांगितलं की खरात हा आपल्याला स्वतःला कृष्ण सांगायचा. मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी राधा आहेस असं तो सांगायचा. महिलांना पेढा आणि गुंगीचं औषध देऊन तो वश मध्ये करायचा. गुंगी आली की तो शोषण करायचा. पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली व यानंतर धक्कादायक काही गोष्टी समोर आल्या. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या ऑफिसची झडती घेतल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या. त्याच्या ऑफिसमध्ये 100हून अधिक व्हिडिओ त्याकडे सापडले आणि या प्रकरणाला गंभीर वळण आलं. त्याला अटक झाल्यानंतर अजून पण कसून चौकशी चालूच आहे. या अशोक खरात बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढील माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा.